मंडित करा या श्वेत पद्मासनाम. आपण मस्तपैकी सरस्वती वंदना करतो, शाळेमध्ये पण करतो. तीच विद्याची देवी सरस्वती, वीणा वादिनी हंस वाहिनी, विद्याची देवी सरस्वती. प्रस्त्रवण म्हणजे इमोशन, म्हणजे पदच्युती, म्हणजे कलेक्टरला कसं शिपाई बनवणं, हेडमास्टरला शिपाई बनवणं, तसं ते कार्य. सरस्वती इथे प्रस्त्रवित होऊन तिथे तपश्चर्या सरस्वतीला करावी लागली का? मैयाच्या काठी, नर्मदेच्या काठी तपश्चर्या करावी लागली असं सांगितलं मार्कंडेय महामुनींनी युधिष्ठिराला की सरस्वती श्रापग्रस्त होऊन इथे आली आणि तिला तपश्चर्या करावी लागली. तर युधिष्ठिर म्हणाले मार्कंडेय महामुनीला की कहो मार्कंडेय महामुनी, सरस्वतीला श्राप कशाचा लागला आणि श्रापग्रस्त होऊन तिला इथे काय यावं लागलं, थोडं कथा जरा आम्हाला सांगा. तर मार्कंडेय महामुनी म्हणाले की युधिष्ठिरा, जेव्हा पुढे जाशील ना तू, तेव्हा नर्मदापुरम होशंगाबाद जिल्ह्यामध्ये पिपरिया नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये अजेरा नावाचं एक गाव आहे. गावाचं नाव काय? अजेरा. अजेरा नावाचं एक गाव आहे. नर्मदेच्या काठीच आहे, नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. तिथे एकदा का मरीचिक नावाचे एक महामुनी, ऋषीमुनी, त्यांचं नाव काय? मरीचिक, नर्मदेच्या काठी तपश्चर्या करत बसले होते. फार मोठे थोर ते महामुनी होते, ब्रह्मज्ञानी संत. नर्मदेच्या काठी तपश्चर्या करत बसले होते, परंतु ते होते कुरूप. कुरूप म्हणजे हातपाय वाकडे, कुबड आलेलं, असे असं त्यांचा कुरूप असा कसा बसा तरी अवतार त्यांचा होता. परंतु ब्रह्मज्ञानी संत होते, नर्मदेच्या काठी तपश्चर्या करत होते. ते जेव्हा तपश्चर्या करत होते तेव्हा विद्याची देवी सरस्वती आकाश मार्गाने हंसावर आरूढ होऊन आकाश मार्गाने जात होती. आणि विद्याची देवी सरस्वतीने खाली बघितलं. खाली बघितल्यानंतर तिने बघितलं की मरीचिक महामुनी जे आहेत ते तपश्चर्या करतायत. ती ओळखत नव्हती आणि म्हणून तिने म्हणाले, अरे 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 अरे, नर्मदेच्या काठी असे कसे वाकडे तिकडे खूप लोक, असे कुबडे कांडे लोक असे कसे काय बसले होते तपश्चर्या करायला? काय ना काय लाज वाटते की नाही? नर्मदेच्या काठी बसले, स्वतःला बघा कसे, कारण तिचा स्वतःच्या रूपाचा फार तिला अभिमान होता की मी रूपवान आहे, मी विद्यावान आहे, माझ्याकडे खूप विद्या. अतिशाण याच तसंच. ती विसरून गेली की आपली मर्यादा काय आहे आणि त्या महामुनीचा त्यांनी अपमान केला. महामुनी मरीचिकनी जेव्हा हे शब्द ऐकले तेव्हा नर्मदा जल हातामध्ये घेतलं आणि विद्याच्या देवी सरस्वतीला श्राप दिला की जा तू पण कुब्जा होऊन जा. पाणी शिंपडलं, सरस्वती सुद्धा झाली कुब्जा. कुब्जा म्हणजे कुबड. येताना काय म्हणतात मराठीमध्ये? थोडीशी माझी मराठी थोडीशी कमी येते मला. कुबड कुबड काय म्हणतात? कुबड. तर सरस्वतीला सुद्धा असं कुबड निघालं आणि ती पण कुरूप झाली शापामुळे. कैलास पर्वतावर शिवशंकराच्या समोर उभी राहिली. म्हणजे हे शिवशंकर हे काय झालं? म्हणे काय झालं? म्हणे मला माझं रूप सगळं नष्ट झालं, मला कुबड निघालं, आता याचा काही उपाय सांग. म्हणे तू विसरलीस की विद्या विनयेन शोभते. विद्या ज्याच्याकडे आहे त्याला विनय सुद्धा असावं लागतं, हे तू विसरली, म्हणून तुला हा श्राप मिळालेला आहे. म्हणे आता हा श्रापातून माझी मुक्ती कशी काय होणार? म्हणे ज्या नर्मदेच्या काठी तुला हा श्राप लागला आहे त्याच नर्मदेच्या काठी तू तपश्चर्या कर. नर्मदेला जेव्हा इच्छा असेल तेव्हा तुला आशीर्वाद देईल. माझी पुत्री आहे, चांगली आहे,
दयावान आहे, तिला दया आली तर तुला श्रापातून मुक्त होण्याचा मार्ग तुला ती दाखवेल. आणि अशी श्रापग्रस्त विद्या देवी सरस्वती महाराजपूर नावाच्या गावी नर्मदेच्या काठी दक्षिण तीरावर तिथे पंजर नदीचा संगम होतो तिथे आली आणि तपश्चर्या करत बसली. अनेक काळ तपश्चर्या केली. एक दिवस तिची तपस्याचं फळ मिळालं. माई नर्मदा तिच्या समोर उभी टाकली. अत्यंत प्रसन्न झाली सरस्वती. नर्मदेने विचारलं की काय झालं बाबा, तू तपश्चर्या का करतेस? त्यामुळे हे बघ, हे सगळं कुबड निघालेलं आहे. माझं रूप, मला श्राप मिळाला, मरीचित मुनीने श्राप दिला, माझं रूप यौवन सगळं नष्ट झालं, मला कुबड निघालंय, त्यातून मुक्तीचा काही मार्ग दाखव. तर नर्मदा मैया म्हणाली की तुझी तपश्चर्याने प्रसन्न झालेली आहे आणि तुझा हा कुरूपतेचा दोष नाहीसा होईल, परंतु तुला 2 जन्म घ्यावे लागतील. म्हणे ठीक आहे, 2 जन्म नंतर का होईना, माझं रूप मला परत पुन्हा प्राप्त तर होईल. म्हणजे ते 2 जन्म तू घेशील आणि त्या 2 जन्मामुळे तुला प्रभू स्पर्श होईल, तेव्हा तू पुन्हा रूपवान होऊन जाशील. नर्मदेकडनं असा आशीर्वाद घेतला आणि सरस्वतीचे 2 जन्म झाले. दोन्ही जन्मामध्ये प्रभूचा आशीर्वाद मिळाला. पहिला जन्म मंथराच्या रूपामध्ये, पहिला जन्म मंथराच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये श्रीरामाच्या घरी, दशरथाच्या घरी. आणि प्रभू श्रीरामाचा स्पर्श मंथरेला झाला. दुसरा जन्म झाला मथुरेमध्ये कुब्जाच्या रूपाने. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण कंस मर्दन करता मथुरेमध्ये आले